त्याच्यामुळे लांब जातात, त्यामुळे रेपच्या केसेस केल्या जातात. या सगळ्या ज्या केसेस आहेत याच्यामध्ये तुम्ही उलट तपासणी घेत असताना डेव्हलप करत असता कन्सेंट थेरी, की तुम्ही एकत्र इतके दिवस होता, इकडे गेला तिकडे गेला, कुठे कोणाला सांगितलं नाही वगैरे वगैरे, उलट तपासणीत आपण घेतच असतो. कन्सेंटची थेरी आपण डेव्हलप करत असतो. तर हे दिस इज नथिंग बट ऑल्टरनेट डिफेन्स. कारण याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की ऑल्टरनेट डिफेन्स जो आहे तो तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता किंवा कोर्ट कॅन गॅदर इट फ्रॉम द अटेंडिंग सर्कमस्टन्सेस. म्हणजे जो पुरावा आलेला असतो त्याच्यातनं तुम्ही जरी डिफेन्स नाही घेतला पण कोर्ट कॅन कम टू द कन्क्लुजन फ्रॉम द सर्कमस्टन्सेस. कोर्ट कॅन गॅदर फ्रॉम द सर्कमस्टन्सेस की नाही हा बचाव आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा रेप केसेस ज्या सुटतात ते कन्सेंटमुळे सुटतात. 90% रेप केसेस ज्या सुटतात ते कन्सेंटच्या थेरीमुळे सुटतात. आणि त्यामुळे तो ऑल्टरनेट डिफेन्स आहे. जरी आपला मेन डिफेन्स तुम्ही सजेस्ट करता की नाही नाही तुझं म्हणणं खोटं आहे किंवा असं यांनी काही रेप केलाच नाही, पण तुम्ही जी थेरी डेव्हलप करता क्रॉसमध्ये दॅट इज अन ऑल्टरनेट डिफेन्स आणि त्याच्यामुळे आरोपीला बेनिफिट मिळू शकतं. आता पुढचा आपण जो डिफेन्स बघू तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा बचाव आहे. आता राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स जो आहे तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा ऑल्टरनेट पण घेऊ शकता फ्रॉम द सर्कमस्टन्सेस ऑफ द केस. अर्थात ऑल्टरनेट डिफेन्स जेव्हा तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा केसच्या सर्कमस्टन्सेस तशा पाहिजे, फॅक्ट्स तशा पाहिजे, तरच तुम्ही घेऊ शकता. तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणजे काय? इफ देर इज इमिनेंट डेंजर टू द थ्रेट टू द लाईफ ऑफ अ पर्सन, threat to the life of a person, he can to the person or to the property, then he can exercise his right of private defense, and that right of private defense can go to the extent of causing death of the other person. म्हणजे तुम्ही इंजुरी तर करू शकता समोरच्याला, but in a given case on facts and circumstances it can extend